नमस्कार मित्रांनो, पाटील हब या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मी मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आजची अपडेटसाठी खूप दिवसांपासून आपण वाट पाहत होतो आणि शेवटी मोठी बातमी ही आली आहे. मित्रांनो, पवित्र पोर्टलवर नोंदणी करून आज 1 वर्ष पूर्ण होत आहे आणि सरते शेवटी म्हणा, आपल्या सर्व अभियोग्यताधारकांसाठी आनंदाची बातमी आहे. याचं कारण असं आहे की पवित्र पोर्टलवर सेल्फ सर्टिफिकेशनसाठी रजिस्ट्रेशन केलेलं आहे. म्हणजे सेल्फ सर्टिफिकेशन आपण केलेलं आहे आणि नोंदणी देखील आपली यशस्वीरित्या झालेली आहे. परंतु जाहिराती अपलोड होणं कधी सुरू होणार या संदर्भात अभियोग्यताधारकांचे अनेक प्रश्न किंवा अनेक कमेंट्स ह्या येत होत्या आणि आपण त्याची वाट देखील पाहत होतो. परंतु आता आपल्याला मात्र जास्त वाट पाहण्याची गरज नाही आहे. 1 मे 2026 म्हणजे आज महाराष्ट्र दिन आणि जागतिक कामगार दिवससुद्धा आज आहे. म्हणजे अतिशय चांगला दिवस आज आहे. तर याचंच औचित्य साधून सरकारने आज ही घोषणा केलेली आहे. या संदर्भातलं एक नोटिफिकेशन हे आलेलं आहे आजच्या दिवशी. नोटिफिकेशनमध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे, ज्या काही व्यवस्थापना असतील त्यासाठी त्यांनी काही सूचना दिलेल्या आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी संस्था यांच्या शाळेतील जी काही शिक्षकांची पदे असतील, रिक्त पदे असतील, ती पदे भरण्यासाठी पवित्र पोर्टलवर जाहिरात देण्याच्या सूचना या नोटिफिकेशनद्वारे देण्यात आलेल्या आहे. म्हणजेच पवित्र पोर्टलवर जाहिरात देण्याबाबतच्या सूचना या देण्यात आलेल्या आहे. म्हणून मित्रांनो, आजची ही एक खूप महत्त्वाची अपडेट मानली जाते आणि ती अपडेट आहे सुद्धा. सर्व अभियोग्यताधारकांसाठी उशिरा का होईना एक आनंदाची बातमी ही आहे. बघा मित्रांनो, आता जरी लेट झालेलं असेल पण हरकत नाही, ही आपल्या सर्वांसाठी एक गुड न्यूज आहे. त्यामुळे आपण सर्वांनी या गुड न्यूजमध्ये नेमकं काय दिलेलं आहे ते आपण पाहूया. मित्रांनो, टाईप 3 म्हणजे ही शिक्षक अभियोग्यता किंवा बुद्धिमत्ता चाचणी 2025 ही कधी घेण्यात आली होती हे तुम्हा सर्वांना माहीत आहे. 27 मे 2025 पासून ते 5 मे 2026 पर्यंत ही प्रक्रिया चाललेली आहे हे आपण पाहतोय. या परीक्षेमध्ये 2,28,008 उमेदवारांनी नोंदणी केलेली होती आणि प्रत्यक्षामध्ये 2,11,308 उमेदवारांनी परीक्षा दिलेली आहे किंवा उमेदवारांनी नोंदणी केलेली आहे. या 2,11,308 पैकी 1,70,000 उमेदवारांनी आपलं सेल्फ सर्टिफिकेशन केलेलं आहे. आता मित्रांनो, सेल्फ सर्टिफिकेशन ज्यांनी पूर्ण केलेलं आहे त्यांनाच ही संधी मिळणार आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. आता जे काही पात्र उमेदवार आहे त्यांच्या नियुक्तीसाठी पवित्र पोर्टलवर जाहिरात देण्याची जी प्रक्रिया सुरू व्हायला पाहिजे होती त्या संदर्भातलं हे ऑफिशियल नोटिफिकेशन आलेलं आहे. पवित्र पोर्टलवर जाहिरात अपलोड करण्याची जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया सुरू झालेली आणि ही जी प्रक्रिया आहे 1 मे 2026 पासून ते 31 मे 2026 पर्यंत ही प्रक्रिया सुरू राहणार आहे. म्हणजे आपण पाहू शकतो की तब्बल महिनाभर ही प्रक्रिया चालणार आहे. यामध्ये ज्या काही खाजगी शैक्षणिक संस्था आहेत, जिल्हा परिषद शाळा आहेत, महानगरपालिकेच्या शाळा आहेत, म्हणजेच ज्या काही आस्थापना आहेत त्या सर्वांना आता पोर्टलवर आपल्या रिक्त पदाची जाहिरात अपलोड करण्यासाठी प्रक्रिया सुरू झालेली आहे. आणि त्याचमुळे आता शिक्षक भरती कधी होणार या प्रश्नाला या ठिकाणी विराम भेटलेला आहे, आपण असं म्हणू शकतोय. मग याचा अर्थ असं नाही की बुवा ह्याच महिन्यामध्ये ही भरती प्रक्रिया पूर्ण होईल. लक्षात घ्या, ह्या प्रक्रियेला थोडा वेळ लागतो. पण ही चांगली गोष्ट आहे की नोटिफिकेशन आलेलं आहे. कारण यामध्ये अधिकारी असतील, संस्था आणि शाळा यांचा सहभाग याच्यामध्ये असतो.
टेट 2022मध्ये ज्या संस्थांनी नोंदणी केलेली होती त्याच लॉग इन ID पासवर्ड वापरून ते लॉग इन करू शकताय. तसंच नवीन पासवर्ड तयार करून देखील जाहिरात अपलोड करता येणार आहे. जाहिरात देताना संस्थांना बिंदू नामावली ही चेक करून घ्यावी लागणार आहे आणि ती विभागीय आयुक्त यांच्याकडून प्रमाणित करून घ्यावी लागणार आहे. तसेच शासनाच्या आरक्षण नियमानुसार बिंदू नियमावली अपडेट करावी लागणार आहे. जिल्हा परिषद शाळांचे माहिती भरण्याचे काम या ठिकाणी शिक्षण अधिकारी करणार आहे आणि त्याला मुख्य कार्यकारी अधिकारी हे मान्यता देणार आहे. तसंच महानगरपालिकेमध्ये प्रशासन अधिकारी माहिती भरणारे आणि आयुक्त हे तपासणी करणार आहेत. तसंच नगरपालिका आणि नगर परिषद यामध्ये प्रशासन अधिकारी माहिती भरणार आहेत आणि शिक्षण अधिकारी त्यांची पडताळणी करतील आणि उपसंचालक यांच्याकडून तपासणी केली जाणार आहे. खाजगी संस्थेमध्ये अध्यक्ष, मुख्याध्यापक किंवा प्राचार्य हे माहिती भरणार आहेत आणि शिक्षण अधिकारी त्याची पडताळणी करणार आहेत. आणि मित्रांनो, आता ह्या ज्या जाहिराती आहे या विषयानुसार दिल्या जाणार आहे. जसे की भाषा, गणित, विज्ञान, सामाजिक शास्त्र किंवा गणित आणि विज्ञान एकत्र. जर समजा फक्त विज्ञान शिक्षक पाहिजे असेल तर मात्र स्वतंत्र विज्ञान निवडावे लागेल. आणि जर विज्ञान आणि गणित दोघी शिकवणारे शिक्षक जर लागत असतील तर तसा पर्याय निवडावा लागणार आहे. मित्रांनो, आता उमेदवारासाठी पुढील जी प्रक्रिया आहे ती जून महिन्यामध्ये सुरू होणार आहे. त्यावेळेस तुम्हाला जाहिरात जी काही आहे ती तुम्हाला डाउनलोड करता येणार आहे. तुमची कास्ट, विषय आणि माध्यम यानुसार तुम्हाला योग्य ते निवड करता येणार आहे किंवा योग्य पर्याय तुम्हाला निवडता येणार आहे. त्यानंतर प्रेफरन्स भरून तुम्हाला ते लॉक करायचे. त्याची PDF-सुद्धा तुम्हाला सेव्ह करून ठेवायची तुमच्याजवळ. आणि मित्रांनो, अशा प्रकारे ही खूप महत्त्वाची आणि आनंदाची अपडेट आपणाला आज 1 मे रोजी ही भेटलेली. आणि मला खात्री की तुम्हाला देखील ही बातमी ऐकून नक्कीच आनंद झाला असेल. जेवढा आनंद तुम्हाला झाला आहे तेवढाच आनंद मला पण झालेला आहे की माझ्यासारखे माझे जे मित्र बांधव आहे ते नोकरीची प्रतीक्षा करत आहे आणि आता त्यांची ती प्रतीक्षा कुठेतरी संपलेली आहे. जर मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर ह्या व्हिडिओसोबत अशाच पद्धतीने पाटील हब या YouTube चॅनलला तुम्ही जोडलेले राहा आणि अशा नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि तसंच तुमच्या मित्रांपर्यंत हे चॅनल शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.